नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जेवणामध्ये आपण ताक किंवा ताकाचे पदार्थ आपण आवडीने खातो. ताक असं आवडीने जेवणाबरोबर पितो, कारण जेवणाबरोबर डायजेशन छान होतं. ताकाचे पदार्थ, दही असेल, ताक असेल, आपण नेहमी घेत असतो. आज इथे मी ताज्या ताकाची कढी दाखवणार आहे. वाटण कसं करायचं आहे ते सांगणार आहे. मी पाट्यावरती हे वाटण वाटणार आहे आणि बनवण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. बारीक आपल्याला हे वाटायचे. तुमच्याकडे पाटावर वाटण असेल तर तुम्ही मिक्सरला हे फिरवून घेऊ शकता. फक्त वाटण आपल्याला बारीक करायचं आहे. तर हे आपल्याला पाटा स्वच्छ धुवून आणि पाणी याच्यामध्ये घ्यायचंय. इथे आपलं वाटण झालेलं आहे तयार. कढीसाठी इथे मी मोठे 2 चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. वाटीने ही अर्धी वाटी बेसन आहे आणि आपल्याला आता इथे कढीला फोडणी द्यायची आहे. गॅसवर एक पातेलं आपण ठेवलेलं आहे. 1 टीस्पून आपल्याला इथे तेल घालायचं आहे. गरम होऊ द्यायचं. तेल आपलं गरम झालं. आपण जे कढीसाठी बेसन वापरणार आहे थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 1 टीस्पून तेल आपण घातलेले, त्या तेलामध्ये आपण हे बेसन भाजून घेतोय. बेसन आपल्याला जास्त नाही एवढंच भाजायचं आहे. थोडंसं कलर आपल्या बेसनचा बदललेला आहे. आपलं बेसन भाजून झालेले. तर हे बेसन आपल्याला ताकामध्ये टाकायचं आहे. हे भाजलेलं बेसन आपण ताकामध्ये टाकलेलं आहे. मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. व्यवस्थित आपले इथे बेसन पीठ मिक्स झालेले. आता आपल्याला गॅसवर पातेलं ठेवायचंय. गॅसवरती आपण पातेलं ठेवलेले. 2 टीस्पून आपल्याला इथे तेल घालायचं. तेल आपल्याला इथे कडकडीत गरम करून घ्यायचंय. तेल आपलं इथे गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे घालते राई. कढीपत्ता इथे घातलेला आहे. 2 चिमटी इथे हिंग घालायचा आहे आणि हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते हे आपल्याला इथे घालायचंय. वाटणामधलं हे जे पाणी आहे ते बाजूला मी वाटीत काढलं होतं, ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे. हे वाटण आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचंय. थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटण शिजून घ्यायचंय. इथे वाटण आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे. आपण जे बेसन पीठ घालून ताकामध्ये आपण मिक्स केलेलं आहे, तर आपल्याला हे ताक इथे टाकायचं आहे. व्यवस्थित आपण पीठ ताकामध्ये मिक्स केलं तर इथे गाठी तयार होत नाही. गोळे आपले जे असतात पिठाचे ते सर्व मोडल्या जातात. तर इथे आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. आपल्याला कढी किती घट्ट हवे, किती पातळ हवे त्यानुसार आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. हे उकळल्यानंतर अजून घट्ट होणार आहे. अजून थोडंसं पाणी मी इथे टाकणार आहे. चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर हळद घालायची असली तर थोडीशी हळद तुम्ही घालू शकता. मी इथे नाही टाकली हळद. हिंग फक्त मी टाकलेला आहे फोडणीमध्ये. थोडीशी इथे कोथिंबीर आधी टाकायची आहे उकळायच्या, नंतर आपण थोडीशी नंतर टाकणार आहे. इथे आपल्याला
कढी हलवत अशी मिक्स करत करत आपल्याला उकळून घ्यायची आहे. पटकन वरती जाऊ शकते पातेल्याच्या. इथे कढीला आपली व्यवस्थित आहे बघा खळखळून उकळी आलेली आहे. जसजशी उकळी येते तसतशी कढीला इथे घट्टपणा येतो. इथे आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची. ताकाची इथे कढी आपली तयार झालेली आहे. गॅस मी इथे आता बंद केला. आपली ताकाची कढी इथे तयार झालेली आहे. आजची ताकाच्या कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही कढी अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान टेस्ट या कढीची लागते. आणि याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हेज नॉनव्हेज रेसिपीज आहेत त्याही बघा. त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि असेच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.